श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात असे काही दिवस असतात जे केवळ तिथी म्हणून नाही तर नशीब बदलणारे क्षण म्हणून ओळखले जातात. असाच एक अत्यंत पवित्र दिवस आपल्या पुढे आलेला आहे. 22 जानेवारी 2026 रोजी असणारा हा आपला दिवस म्हणजे धर्मनाथ बीज. हा दिवस आला की नाथ संप्रदायातील साधक, भक्त आणि श्रद्धाळू लोक मनोमन नतमस्तक होतात. कारण हा दिवस फक्त उपास तापासाचा नसून धर्म, दया आणि कर्म यांची आठवण करून देणारा आहे. धर्मनाथ बीज म्हणजे धर्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प. नाथ संप्रदाय सांगतो, देव मंदिरात कमी भेटतो पण सेवेत नक्की भेटतो. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ यांच्यासारख्या महान योगींनी आपल्या जीवनातून एकच शिकवण दिली, जर आयुष्यात काही हवं असेल तर आधी देणं शिका. धर्मनाथ बीज हा दिवस याच देण्याचा भावनेला जागवतो. या दिवशी केलेलं दान, सेवा, व्रत किंवा संकल्प साध्या दिवसांपेक्षा अनेक पटींनी अधिक फलदायी ठरतं, असं नाथ परंपरेत मानलं जातं. असं मानलं जातं की या दिवशी केलेली प्रार्थना ही थेट नाथांच्या चरणी पोचते. तर पुढे आपण त्याबद्दलची माघ महिन्यातील द्वितीयेला श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली आणि त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले गेले होते. तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांना त्यांनी सर्व मुद्रमेळा तिथे जमला होता. या दिवशी भव्य अन्नदान करण्यात आले. श्री गोरक्षनाथांनी सर्वांना प्रसाद दिला, त्यामुळे सर्वांना अतिशय आनंद सुद्धा झाला. देवांसह इतर सर्वांनी सुद्धा दरवर्षी असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली. तेव्हा श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव दरवर्षी करण्याची त्रिविक्रमक आज्ञा दिली. तेव्हा सर्वांना आनंद झाला आणि दरवर्षी या दिवशी हा उत्सव साजरा होऊ लागला. नाथ परंपरेनुसार धर्मनाथ बीज हा दिवस फार पवित्र मानला जातो. या दिवशी केलेले दान, सेवा आणि संकल्प थेट प्रारब्धावर परिणाम करतात असं मानलं जातं. जर तुमचं लग्न होत नसेल किंवा तुमच्या मुलीचं लग्न होत नसेल तर धर्मनाथ बीजच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही नक्की करावा. हा उपाय म्हणजे 11 लहान बालकांना जेवू घालण्याचा संकल्प तुम्ही इथं करा. नाथ संप्रदायात बालक म्हणजे देवाचं जिवंत रूप असतं. त्यांच्या मुखातून निघणारा आशीर्वाद थेट ईश्वरापर्यंत पोहोचतो असं मानलं जातं. त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घरातल्या देव्हाऱ्यासमोर बसून मनात संकल्प घ्यावा. जो तुमचा संकल्प आहे तो तुम्ही इथे घ्यावा. जेवण फार थाटामाटाचं नको, साधं, सात्विक आणि प्रेमाने भरलेलं असावं. पोळी, भाजी, वरण, भात, थोडं गोड जेवण घालताना त्या बालकांकडे देव म्हणूनच पाहावं. प्रत्येक घास देताना मनात एकच भावना ठेवा, हे बालरूपा माझं दुःख नाथांपर्यंत पोचव. नाथ संप्रदाय सांगतो की सेवा करताना प्रसिद्धी नको, कोणाला सांगणं, फोटो काढणं, गाजावाजा करणं टाळा. कारण नाथांना दिखावा नाही, फक्त भाव पाहिजे. असं मानलं जातं की हा उपाय श्रद्धेने केल्यावर रिकामा कोणीच राहत नाही. हा चमत्कार नसून नाथ कृपा आहे आणि तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, नाथ कधीही दुर्लक्ष करत नाहीत. ते उशीर करतात पण भक्तीची झोळी रिकामी ठेवत नाहीत. जर मनापासून निस्वार्थ भावनेने धर्मनाथ बीजचा हा उपाय केलात तर तुमच्या घरात लवकरच तुमची इच्छुक बातमी तुमच्यापर्यंत नक्की येणार. नाथांच्या चरणी नम्र प्रार्थना करून मी हा व्हिडिओ इथेच संपवते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.